नमस्कार व्ह्यूवर्स, मी युग तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऑसम. आपण सध्या आहोत मालेगावच्या दौऱ्यावर आणि मालेगावपासून म्हणजे नाशिकच्या बाउंड्रीवर आणि मालेगावपासून जवळपास 20-25 किलोमीटर अंतरावर आपण एका किल्ल्यावर आलेलो आहे. खूप छोटासा किल्ला आहे हा आहे तो किल्ला कंक्राळा. मित्रांनो, आपल्या ऑसम युग या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची ती बेल आयकॉन देखील दाबा की जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आपल्यासोबत आजच्या प्रवासामध्ये आहे कीर्तन मुळात राहणारा मालेगावचाच आहे आणि त्यानेच ही संकल्पना आपल्याला सुचवली की कंक्राळा किल्ला देखील आपण एक्सप्लोर करू शकतो. तर कंक्राळा गाव जे आहे तिथून 2-2.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि पायथ्यालगत काहीच गाव नाही, काही पाडा नाही, एक छोटंसं घर होतं. त्या ठिकाणी बाईक पार्क करून आपण आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात केली. तर कंक्राळा किल्ल्याच्या माहितीसाठी आणि गायडन्ससाठी कमी वेळ असल्यामुळे आपल्यासोबत लालचंद साहेब आहेत. ते आपल्याला कंक्राळा किल्ला दाखवणार आहेत. या किल्ल्याला भेट देण्याकरता सर्वप्रथम नाशिकहून मालेगावला यावे. त्यानंतर मालेगावपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजगावान येथे पोचावे आणि तिथून जवळ असलेल्या कंक्राळा या गावी पोचावे. मालेगावपासून कंक्राळा येथे पोहोचण्याकरता सरळ जीप गाड्या देखील असतात. हां काय काय हां कसं काय काय बातमी ना खरं काय डेंजर शेतच ना तुम्ही. भयान शेतच तुम्ही भयान. पायवाटेने चालताना आपल्याला कंक्राळ्याच्या डोंगरातील खिंड दिसते. या ठिकाणी 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला कातळात कोरलेली टाकी दिसतात. जसं काही तुम्हाला माहीत असेल, कंक्राळा किल्ला हा फक्त पाण्याच्या टाक्यांसाठी फेमस आहे. तर खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आपल्याला इथे सापडतील. पहिली टाकी पुढे पण आहे हां ह्या अंग धुवा ना पाणीशी ये ना मांग धुतोस एवढा घाण पाणी मग काय ना नितळशे काय किती आवडतस पा वर काय थर जमेल का हो. हा नितळशे वर थर जमेल बाकी पाणी नितळशे खरी बात. लालचंद दादाने सांगितल्याप्रमाणे हौशे पहिला दरवाजा हा आहे. पहिला दरवाजा अवस्था खूपच बिकट आहे. फक्त अवशेष उरले सगळं तुम्ही पसरलेले इकडे तिकडे. हां हा ना काय हा ना बघितलं ना पायऱ्या आहेत तिथे. आमना माणसंच हे सगळं सांगणं पडत. मी काय कथा गायतात काय काय पाय हो काय पाना टाकायची हा हौशे सोल टाका कथा बसल जागा असं. अरे बापरे तुम्ही पावा ना गायतात का कवी. हां हां मदर गायतात का काही नाही मदर. अच्छा पुढे जाऊ ना. इकडं नाही इकडनं रस्ता आहे ना. बरं ये मग. पाण्याचा टाका क्रमांक 4 तो मागे गेला तो आणि हा 5. पाणी आहे साठलेलं पाणी पिण्यासारखं नाही आहे पण आंघोळ करू शकतात असं लालचंद दादाने सांगेल आपलं. ए तथा नाही रे बाबा असं काय कराय ना जाशी पडी बिडी त्या खाच्यांमध्ये पाय ठेव. पायथ्यापासून
15 ते 20 मिनटं चालल्यानंतर सहजरित्या गडाच्या टोकावर येतात, टॉप पॉईंटला येतात. वरती आल्यानंतर तुम्हाला पाण्याचे टाकेच दिसणार आहेत, बाकी काही अवशेष तरी सध्या नाही आहेत. आणि वर आल्यानंतर जे दृश्य दिसतं, जे 360 अँगलचा जो व्ह्यू दिसतो तो एकदम क्लास आहे. टाकी क्रमांक 7 आणि तिकडे 8 पण आहे, पण ती थोडी बुजली गेली असं वाटतंय. गडमाथ्यावर चढल्यानंतर आपल्याला 2 पठारे लागतात. त्यातील उजव्या बाजूचे पठार हे तुलनेने डाव्या बाजूच्या पठारापेक्षा मोठे आहे. आपण आता टॉप पॉइंटला आहोत आणि लालचंद साहेबांकडनं आपण या डोंगरांची ओळख करून घेऊया. माळ, कोणता? हा माळ, हा बुदले, हा बुदल्या, निळीधर, हा निळीधर, वाटोळ्या, हा वाटोळ्या. हा वाटोळ करतो का तू? नाव ये आणि इकडे इकडे कुलतण्या, कोलतण्या. धाकटा कुलतण्या, मोठा कुलतण्या. कोणता? हा धाकटा आहे, अहो, मोठा हा मोठा आणि तो धाकटा. धाकटा. आणि तो मागचा सुळ्या, सुळ्या. हाऊ दिलवैडा, दिलवैडा. नंतर राठिया, कोणता? राठिया, राठ्या. हा राठ्या. त्याच्या मागचा? हा गोलबैडे, गोलबैडा. त्याच्या मागचा चिकल्ला शेका, लांब बैड. लांब बैड्या. बरं तुमचं घर दाखवा. तर लालचंद दादांचं घर बघायचं तर दाखवतील. बघा कुठे घर तुमचं सांगा मला. काय का ते दिसतंय ना, ते छोटंसं त्यांचं घर आहे आणि आपण तिथूनच त्यांची साथ घेतली. काय बोलतात, त्या डोंगरावरती ससे भेटतात? खरं ससा खातच तुम्ही? मग म्हणून पळतच काय मग ससासारखा. ना नंबर दे द्या, कोणाला येवा ना होईना तुम्हाला फोन करते द्या. हां सांगा, नंबर सांगा. मला नाही सांगता येणार, मग कोणले सांगताय? कोण पाटणेशी? काय डोंगरच ना नाव तुम्ही याद राखतस आणि तुमले मोबाईल नंबर पाटणे, असं कुठं खरंच आहे का? कंकरा किल्ल्यावरती अजून काही पाण्याच्या टाक्यांचा खजिना सापडलाय आणि मोठे मोठे टाके आहेत, चौकोनी आकाराचे टाके आहेत. 1 2 3 टाके आहे ग. हो, 5 येतच. 1 2 3 तुला शेतात का? या 5ही टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही. दहा बाय 25 मीटर आणि 25 फूट खोल अशा या 5 टाक्या आहेत सर्वोच्च पॉईंटवर. पाण्याचे टाके आहेत. कंकरा किल्ल्याची ओळख म्हटली जाते की पाण्याच्या टाक्या आहेत. तर ह्या पाण्याच्या टाक्या त्या आहेत. अशा ह्या आपण बघितल्या, ह्या 5 आहेत. खाली 7 होत्या, तिकडे 2 होत्या. अशा जवळपास आतापर्यंत झाल्या 14 टाक्या. चालता चालता 2-3 वास्तूंचे अवशेष पण आपल्याला मध्ये मध्ये दिसतात. पण मग अवशेष म्हणजे पूर्ण अवशेषच आहेत, म्हणजे पूर्ण फक्त पाया दिसतोय, फक्त ते एका रांगेमध्ये दगड रचलेले असं वाटतं. भिंती तर नाहीच आहे. हनुमानाची एक मूर्ती, नंदी तुटलेल्या अवस्थेमध्ये, एक शिवपिंड आणि एक छोटंसं दगड, त्याच्यावर कुठलीतरी कलाकृती, अशा प्रकारे काहीतरी अवशेष इथे आहेत. कसा कदाचे आऊ आता काही ना खड्डा नाही शे आऊ, वाट शे आऊ. तर इकडे चोर वाट एक, इथूनच वाट उतरायला होती खाली. पायऱ्या पण आहे, कातळात खोदलेल्या पायऱ्या पण आहे, पण ही वाट आता राहिली नाही. कुठे कुठे काय कातळात खोदलेली वाट पण आहे, पण ती वाट राहिली नाही. आपण आता आहोत पूर्व पश्चिम ना, पूर्व पश्चिम हे उत्तर बाजूला आहेत. उत्तर बाजूला ही वाट सापडली आपल्याला.
आणि असंच आपण डोंगराचा कानोसा घेत नाही 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 मी बघतोय आणि असंच आपण कोपऱ्याने पूर्ण डोंगराला वळसा घालत पुढे चालतोय. इकडे भिंत पण आहे. हा आहे बुरुज, जो बुरुज आपल्याला खालून दिसायचा ना, तो बुरुज आहे. वाव, सुपर. इकडे पाय, हे पाय, व्ह्यू. इतका गोड सूर्यास्त बघितल्यानंतर परतीची वाट धरणं अपेक्षित आहे. कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि लालचंद तात्यांना लक्षात राहू द्या, कधी पण आले कंकराळ्याला तर पायथ्याशी यांचंच एकमेव घर आहे. कधी आले तर यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला नक्की मदत करतील. धन्यवाद. You're a superhero.